मालेगाव शहरातील किल्ला परिसरात आयोजित स्वागत समारंभात मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली आहे. उपमहापौर हिंद यांनी महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर कार्यालयाच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात येईल असे जाहीर केले. टीपू सुल्तान, हजरत टीपू सुल्तान, जिन्होंने हिंदू मुसलमान के फर्क को नहीं किया, उन्होंने औरतों की इज्जत को महफूज रखने में अव्वलियत दी, जिन्होंने टेक्नोलॉजी में उस जमाने में जब सोच नहीं सकते थे, उन्होंने रॉकेट और मिसाइल जैसी टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया। जहां तिब्बी मदद के लिए एक बादशाह सुल्तान अपने सिपाही के जख्मों को खुद सीता था, तो उसकी अफजलियत आप देखो, उसकी सोच आप देखो। जो अपने सिपाही के जख्मों को सीता था, प्लास्टिक सर्जरी का जिन्होंने काम किया, जहां मस्जिदों की हिफाजत की वहां मंदिरों की भी हिफाजत की, जहां मुसलमानों का सोचा वहां हिंदुओं का भी सोचा, जिन्होंने तालीम को आगे बढ़ाने के लिए कोशिश की, वहां टीपू सुल्तान, हजरत टीपू सुल्तान की तस्वीर भी इंशाअल्लाह हमारे ऑफिस में आज रिपेयरिंग के बाद लगेगी। आपल्या भाषणात त्यांनी टिपू सुलतान यांच्या कार्याचे कौतुक करत धार्मिक सलोखा, महिलांच्या सन्मानाचे रक्षण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षणाला प्रोत्साहन यांचा उल्लेख केला. हिंद म्हटले की टिपू सुलतान यांनी हिंदू मुस्लिम भेदभाव न करता दोन्ही धर्मांच्या स्थळांचे संरक्षण केले आणि त्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, त्यामुळे त्यांचा फोटो लावणे चुकीचे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र देशभरात टिपू सुलतान यांच्या संदर्भातील विविध विधानांमुळे आधीच वादाचे वातावरण असताना उपमहापौरांच्या या वक्तव्यामुळे मालेगावात पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या वक्तव्यावर विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता असून पुढील काही दिवसात या मुद्द्यावर वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.